माझ्या आजूबाजूचे लोक जर तुम्हाला काही उत्तर देत असतील तर ती माझी भूमिका नाही आहे। माझ्याशी संपर्क होत नसेल, मी फोनवरून बोलत नसेल तर यामुळे माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करून घेऊ नका, माझ्यावरती विश्वास ठेवा असं सुद्धा तिथल्या उपस्थितांना त्यांनी सांगितलेलं आहे। यासोबतच आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका मांडताना त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवरती गंभीर आरोप केलेत। देवेंद्र फडणवीस मला मारण्याचं षडयंत्र रचतात असं म्हणतानाच मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री यांच्या आजूबाजूचे लोक सुद्धा काही प्रयत्न करतात षडयंत्र रचण्यासाठी असाही आरोप त्यांनी केलेला आहे। मात्र आंदोलनावरती ठाम आहे आणि मी मागे हटणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय मराठ्यांचं हे आंदोलन थांबणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। आत्ताच माझ्यामध्ये चुका का दिसायला लागल्या असा सवाल उपस्थित केलेला आहे। याआधी सुद्धा मी आरक्षणासाठी आंदोलनाकरता बसलेलो होतो, उपोषण केलेलं होतं, त्यावेळेस तुम्हाला माझ्यामध्ये चुका का दिसल्या नाहीत, आत्ताच का दिसायला लागल्या असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। मराठे तुमच्या पुढे झुकणार नाहीत, तुम्हाला झुकवणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। मराठा नेते बाळासाहेब सराटे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। बाळासाहेब, आपण सुद्धा ऐकलं असेल मनोज जरांगे पाटील यांनी काय भूमिका मांडलेली आहे। उपमुख्यमंत्र्यांवरती आरोप करताना आता थेट मुंबईच्या दिशेने निघतो असं म्हटलंय, आपली प्रतिक्रिया? नाही, मुळामध्ये जरांगे पाटलांचं जे उपोषण होतं ते एका बाजूला शांततेत चाललेलं होतं, सरकारकडे ते मागण्या करत होते आणि हे लढा हा न्यायाच्या बाजूने किंवा लोकशाही पद्धतीने ते करतायत, त्याला सरकारची काही आडकाठी असण्याचं कारण नव्हतं। पण अचानक हे अजय महाराज बारसकर सरकारच्याकडून उभे राहिल्याचं त्यांना वाटतं आणि अजय महाराज बारसकरांनी त्यांच्यावरती व्यक्तिगत टीका जी केलेली आहे आणि त्यांच्या चारित्र्यावरती घसरलेले आहेत, ती गोष्ट जरांगे पाटलांना लागणं स्वाभाविक आहे। जरांगे पाटील हे आज मराठा समाजाचे एकमेव तारणहार नेते आहेत, त्यामुळे सगळ्यांनी म्हणजे राज्य सरकारने आणि जे कोणी आरोप करतात त्यांनी ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की जरांगे पाटलांवरती असे आरोप करणं म्हणजे मराठ्यांवरती आरोप करण्यासारखं आहे। 5 कोटी मराठा त्याच्यामुळे हर्ट होतो, त्याच्यामुळे दुखावला जातो, ही गोष्ट आरोप करणाऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे। त्यामुळे जरांगे पाटलावर जे आरोप केले ते सरकार पुरस्कृत आरोप आहेत असं जरांगे पाटलांचं त्या ठिकाणी मत पडलं आणि मग त्यांनी जे अल्टिमेट आहे या सरकारचे जे अल्टिमेट चालक आहेत ते जरी उपमुख्यमंत्री असले तरी त्यांनी थेट फडणवीसांनाच त्या ठिकाणी आव्हान दिलं की जे काय तुम्हाला माझ्यावर आरोप करायचे तुम्ही थेट करा, तुम्ही मैदानात या ना, तुम्ही राजकारणातले चाणक्य आहात, तुम्ही राजकारणातले एवढे तगडे पैलवान आहात, तुम्ही मैदानात या आणि माझ्याशी काय आरोप करायचे ते करा, असं चलेचपाट्यांना पाठवू नका, अशा आशयाचं त्यांचं बोलणं होतं। परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे सगळ्यांनी की आज जे यांनी जरांगे पाटलांनी जे सुतोवाच केलेला आहे की जर भाजप आणि देवेंद्र फडणवीस आता जर असं मराठ्यांना दुखवायचं काम करतील तर मग एसटी असतील, मुस्लिम असतील, क्षेत्रीय असतील, हे सगळे एक होऊ शकतात। आपला मुद्दा लक्षात आलेला आहे। खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीशी संवाद साधल्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।